राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन। त्यांच्या जयंतीचा दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो। देशाच्या समस्त नागरिकांना सामाजिक न्याय दिनाच्या मनापासून शुभेच्छा। तिरपुळे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आजच्या या जयंती समारोहाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडम, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दीपक मसराम सर, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र डॉक्टर हिरालाल मेश्राम सर, तिरपुळे समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोशल मीडियावर सहभागी सर्व विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देतो। राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना आणि सामाजिक न्याय दिनाचा समारोह साजरा करत असताना समाजकार्य महाविद्यालयाचा एक प्राध्यापक आणि समाजकार्याचा एक विद्यार्थी या नात्याने आज आम्ही कुठे आहोत या विषयाचं गंभीरपणे मंथन करणं मात्र मला गरजेचे वाटते। राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करत असताना त्यांनी सांगितलेला सन्मार्गाची कास आम्ही कुठपर्यंत आणली आणि पुढे कुठे नेणार आहोत याच्याही आत्मभानाचा विचार या निमित्तानं करणं मला गरजेचं वाटते। मित्र हो, समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि शिकत असताना सामाजिक न्यायाच्या संकल्पनेकडे अत्यंत डोळसपणे पाहणे मला गरजेचे वाटते। कारण सामाजिक न्यायाची संकल्पना जी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम या देशामध्ये रुजवली आणि तोच विचार पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला आणि ज्या मूल्य विचारातून हा देश चालावा अशी संविधानकाराची अपेक्षा होती, ते मूल्य विचार गेल्या 70 वर्षाच्या प्रवासामध्ये कुठपर्यंत रुजले आणि आता आपण कुठे आहोत याचाही गांभीर्यपूर्वक विचार होणं गरजेचे आहे। मित्र हो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाबद्दल आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना माझे मित्र डॉक्टर हिरालाल मेश्राम यांनी त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचे शोषित वंचितांबद्दलचं असलेलं करुणामय प्रेम आणि त्यांनी केलेले अफाट कार्य याचा उल्लेख केलेला आहे। मी त्यावर अधिक न बोलता शाहू महाराजांना अपेक्षित सामाजिक न्याय आणि पुढे तो जो सामाजिक न्याय भारतीय संविधानाला अभिप्रेत होता आणि संविधानकारांनी ते मूल्य विचार त्यात रुजविले, त्यावर या निमित्ताने थोडंफार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। मित्र हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशाचा राज्यकारभार हा भारतीय संविधानानुसार चालतो आणि भारतीय संविधान जो आम्ही भारताच्या लोकांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये स्वतःप्रत अर्पण केला, अंगीकृत केला, अधिनियमित केला आणि तो स्वतःप्रत अर्पण केला। अर्थातच त्या संविधानाला स्वतःप्रत अर्पण केल्यानंतर ते संविधान आम्ही भारताच्या लोकांचं आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे सोबतच भारतीय संविधानामध्ये नमूद असलेल्या सर्व मूल्य संकल्पना, सगळं तत्व आणि विचार प्रणाली ही प्रत्यक्षात साकार करण्याची नागरिक म्हणूनही आमची तितकीच जबाबदारी आहे। भारतीय संविधानाने केवळ शासन प्रशासनाचा दस्तावेज दिलेला नाही, तर या देशातला प्रत्येक माणूस हा सन्मानाने, प्रतिष्ठेने कसा जगेल याचा विचार, याचा मूलमंत्र त्या संविधानामध्ये नमूद आहे। आणि हा संविधान देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 मध्ये जे विधान केले होते त्या विधानाचा येथे मी जाणून बुजून उल्लेख करेन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 26 जानेवारी 1950ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत। राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील। राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत। आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत। अशा परस्पर विरोधी जीवनात आपण किती काळ समता नाकारणार आहोत?
आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. मित्रहो, हा अत्यंत मोठा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. गेल्या 70 वर्षाच्या भारतीय प्रजासत्ताकाचा प्रवास आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय या संकल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आज आपण कुठे आहोत याचा विचार करणं, सर्वकष विचार करणं हे अत्यंत गरजेचे आहे. या देशामधल्या प्रत्येक माणसाला समान मूल्य आहे, समान मत आहे, समान विचार प्रणाली आहे. मग आजही इथला माणूस हा सन्मानाने जगत का नाही? आजही इथल्या माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय त्याच्यापर्यंत आपण पोहोचवू का शकलो नाही? खरोखरच भारतीय संविधानाला अभिप्रेत आर्टिकल 28 मध्ये जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षणाची जी बाब होती ती खरंच मिळाली का? इथला माणूस हा खरंच न्यायाने जगतो आहे का? समतेने जगतो आहे का? इथे खऱ्या अर्थानं बंधुभाव प्रस्थापित झाला आहे का? भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 अन्वये अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य आपण निर्माण करू शकलो का? भारतीय संविधानाच्या आर्टिकल 46 मध्ये अभिप्रेत आर्थिक, सामाजिक न्याय, दुर्बल घटकांचा विकास आपण साध्य करू शकलो का? शोषितांपर्यंत आपण पोहोचू शकलो का? तर या प्रश्नाचे उत्तर समाधानकारकरित्या दिसून येत नाही. दोस्तो हो, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14, 15 पासून ते अनेक प्रोव्हिजन्स या विकर सेक्शनच्या डेव्हलपमेंटसाठी, शोषितांच्या, वंचितांच्या कल्याणासाठी, इथल्या माणसाच्या समग्र आणि शाश्वत विकासासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. मात्र या तरतुदी आणि त्याची होत असलेली अंमलबजावणी आणि त्याचे वास्तव लक्षात घेऊन एक कवी असं म्हणतो, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक आदमी रोटी से खेलता है, ये तीसरा आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है. ही असली परिस्थिती आणि ही विदारकता एक कवी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून जशी मला सहन होत नाही, तसेच या देशातल्या एका कोणत्याही विवेकी माणसाला ही परिस्थिती सहन होण्यासारखी नाही. आणि म्हणून एक सामाजिक न्याय दिवस साजरे करताना आणि समाजकार्याचा एक विद्यार्थी या नात्यानं मला असं वाटते की माझं आणि माझ्यासह माझ्या सर्व सहकार्याचं, विद्यार्थ्यांचं हे कर्तव्य आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत सामाजिक न्यायाची प्रणाली शोषितांपर्यंत, वंचितांपर्यंत कशी पोहोचेल याचा सर्वकष विचार आपण करावा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावा. मित्र हो, लेखक, कार्यकर्ते, कवी, विचारवंत आम्ही बोलतो, लिहितो, मात्र या बोलण्या लिहिण्यासोबतच ठोस आणि प्रभावी कृतीचीही गरज आहे. एक प्रयत्न आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी केला होता. संविधान फाउंडेशनच्या वतीने नागपुरामध्ये एक भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. देशातलं पहिलं संविधान साहित्य संमेलन नागपुरातल्या क्रांतीभूमीमध्ये आयोजित झालं आणि या संमेलनामध्ये एक सत्र होतं. ते सत्र दुर्बल घटकांशी संवादाचं होतं. नागपूर जिल्ह्यातल्या आणि विशेषतः विदर्भातल्या जे दुर्बल घटक आहेत, ज्याला वंचित समाज असं आपण म्हणतो, या वंचितांच्या प्रतिनिधींनी त्यांचे प्रश्न मांडायचे, त्यांनी संवाद साधायचा, असा हा विषय होता. निश्चितच हा पहिला प्रयोग होता. सकाळचे आमचे मित्र प्रमोद काळबांडे यांच्या पुढाकारातून आम्ही तो कार्यक्रम घेतला होता आणि विदर्भातले अनेक वंचितांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. प्रश्नचिन्ह शाळा चालवणारा मतीन पण त्याच्यामध्ये होता. नागपुरातला राजुलवाडीचं पन्नालाल राजपूत आणि शेषनगरचं बबन गोरामन आणि असे अनेक कार्यकर्ते जे वंचितांचा संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, त्याच्यानंतर डॉक्टर वासुदेव डहाके, ही सगळी मंडळी त्यामध्ये सहभागी होती. ह्या सगळ्या प्रतिनिधींचं एक वाक्य, एक मत असं होतं की संविधान आमच्या वस्तीपर्यंत पोहोचलेच नाही. मग गेल्या 70 वर्षामध्ये वंचितांच्या, शोषितांच्या वस्त्यांपर्यंत जर संविधान पोहोचले नाही तर हे संविधान न पोहोचण्याचे कारण काय? त्यांच्या वस्तीपर्यंत संविधान पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची? संविधानातल्या विकासाच्या तरतुदी जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर मग इथली शासन, प्रशासन व्यवस्था जशी जबाबदार आहे तसेच नागरिक म्हणून आम्ही जबाबदार नाहीत का?
याचाही विचार करणं गरजेचं आहे. गेल्या 70 वर्षामध्ये कायदे आले, संविधानाच्या अनुसार धोरण तयार झाले, मात्र हे धोरण तयार होऊन सुद्धा विकासाची प्रक्रिया जर शेवटच्या माणसापर्यंत जात नसेल तर मग आम्हाला त्या प्रक्रियेबद्दल आणि त्या धोरणांबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असते. उदाहरणार्थ, पंचवार्षिक योजना अस्तित्वात आल्यानंतर आणि ग्रामीण विकासाची संकल्पना जेव्हा रूढ झाली, लोकशाही सत्तेची विकेंद्रीकरणाची संकल्पना आली, दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आले, IRDPचा कार्यक्रम एक मोठा कार्यक्रम आपल्या देशामध्ये सुरू होता आणि IRDP सारखा चांगला कार्यक्रम फेल झाला. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासकांनी आणि आपल्या देशातही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि इतर सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांनी जेव्हा याचा विचार केला, 78% ही स्कीम फेल झाली. IRDP बद्दल एक कवी असं म्हणतो की जनाजा अगर मेरा निकले तो कंधा तुम लगा देना, जनाजा अगर मेरा निकले तो कंधा तुम लगा देना, कोई भी पूछे IRDP कैसी मरी तो मजबूरी या सब्सिडी बता देना. सो आम्हाला अशा धोरणांबद्दलचा विचार करण्याची पण गरज आहे आणि जे काही सर्वव्यापक धोरण आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याचाही विचार करण्याची गरज आहे. भारतीय संविधानामध्ये तीन प्रकारच्या मुख्य तरतुदी आहे. एक संरक्षण, दुसरं आरक्षण ज्याला आपण म्हणतो, ऍक्च्युअली ते आरक्षण नाही आहे, ते सामाजिक प्रतिनिधित्व आहे, सोशल रिप्रेझेंटेशन आहे. रूढ अर्थानं आपण त्याला आरक्षण असा शब्द प्रयोग करतो. आणि तिसरं म्हणजे डेव्हलपमेंटल मेजर्स. संरक्षणाच्या तरतुदी अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत, कारण या देशामध्ये रोज ॲट्रॉसिटी होते, रोज घरे जाळली जातात, रोज दलितांच्या वस्त्या पेटवल्या जातात. अजूनही या 70 वर्षानंतर असे अनेक गावं आहेत, अशा अनेक शाळा आहेत की जिथे अनुसूचित जाती जमातीच्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही, पाण्याची सोय नाहीये, गावात अशा वस्त्यांमध्ये अजूनही पोस्टमन जात नाहीये, रोज कत्तली करतायत, रोज बलात्कार होत आहेत. कन्व्हिक्शन रेट किती आहे? 4%. हे झाली संरक्षणाची बाब. सोशल रिप्रेझेंटेशनच्या मित्र तुम्हा सगळ्यांना माहित आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक त्यांनी अफेक्ट झालेले आहेत ते आज न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही संविधान चौकामध्ये मोर्चा आहे. विकासाच्या योजनांची फार भयान अवस्था आहे. खरं म्हटलं तर विकासाच्या योजनांचं आम्ही खऱ्या अर्थानं मूल्यमापन करणं आमचं दायित्व आहे. ते समाजकार्याचे संशोधक या नात्यानं पण आमचं दायित्व आहे. म्हणजे मी या निमित्तानं हे सांगू शकेन, अनेकांना माहीत आहे, नाही माहीत आहे मला माहीत नाही, पण समाजकार्य महाविद्यालय जी चालतात ती सामाजिक न्याय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या आर्टिकल 46 मध्ये जे नमूद केलं, आर्टिकल 46 मध्ये काय आहे तर राज्य हे दुर्बलोत्तर जनवर्ग विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे काळजीपूर्वक हित संवर्धन करेल आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही याची काळजी घेईल. आणि या आर्टिकल 46 ची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय या नावाचा स्वतंत्रपणे विभाग निर्माण करण्यात आला आणि या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजकार्य महाविद्यालय चालविण्याची योजना सुद्धा कार्यान्वित करण्यात आली. आम्ही सगळे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि म्हणून या योजनेचे पण एक स्टेक होल्डर या नात्यानं आम्ही जरा डोळसपणे पाहिलं पाहिजे की खऱ्या बघ हे सामाजिक न्यायासाठी ज्या काही योजना निर्माण झाल्या त्या शोषितांपर्यंत, वंचितांपर्यंत किंवा ज्याच्यासाठी त्या योजना आहेत त्याच्यापर्यंत पोहोचल्या का? जर पोहोचत नसतील तर मग त्याचे बॅरियर्स कुठे कुठे काय काय आहेत, काय अडथळे आहेत, कुठल्या पातळीवर आहे, मग त्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का? एक कार्यकर्ता या नात्यानं आम्ही काही सोशल ॲडव्होकेसी करू शकतो का? प्रश्न विचारण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे नुसतंच प्रश्न विचारून चालत नाही. बरेचदा कार्यकर्त्याच्या पातळीवर आम्ही नुसतेच प्रश्न विचारण्याची मोहीम चालवतो, त्याला ते योग्य नाही. जसं प्रश्न विचारतो आपण तसं प्रश्नाच्या सोल्युशन सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे किंवा ते प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेतला एक भाग सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी
प्लॅनिंग अस्तित्वात आल्यानंतर आपल्या देशामध्ये शेड्यूल कास्ट सबप्लॅन आणि ट्रायबल सबप्लॅन नावाची कन्सेप्ट आली. अनुसूचित जातीच्या विकासासाठी आणि अनुसूचित जमातीच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करणे, त्याचा स्वतंत्र बजेट म्हणजे टोटल बजेट जो देशाचा जो टोटल बजेट राहील त्या बजेटचा काही भाग हा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव. मग हा राखीव निधी ठेवणे आणि नुसताच नाही तर त्या अनुसूचित जातीच्या विकासासाठी शेड्यूल कास्ट सबप्लॅन, आदिवासींच्या विकासासाठी ट्रायबल सबप्लॅन, लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे, तो त्यांच्या विकासावर खर्च करणे. तो इतरत्र खर्च करता येत नाही, तो निधी डायव्हर्ट होत नाही म्हणजे वळता होत नाही, किंवा काही कारणास्तव तो पैसा जर खर्च होऊ शकला नाही तर तो लॅप्स सुद्धा होत नाही, दॅट इज नॉन लॅप्सेबल. तो कॅरी फॉरवर्ड होतो नेक्स्ट इयरला, व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशात आणि आपल्या राज्यात तसं होत नाही. आपण समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी नेहमी आपला पगार उशिरा होतो या प्रश्नाने भरडले जातो, पण आपल्या पैशाची आपल्या पगाराची ग्रँट कुठून येते आणि त्याचे अलोकेशन्स कसे होतात जेव्हा आपण याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला एकूणच लक्षात येईल की भारतीय संविधानाला अभिप्रेत आणि त्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेपासून जे शेड्यूल कास्ट सबप्लॅन आणि ट्रायबल सबप्लॅनचे धोरण या शोषितांच्या वंचितांच्या न्यायासाठी, सामाजिक आर्थिक न्यायासाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी, कल्याणासाठी जे धोरण तयार करण्यात आलं आणि जे अपेक्षित होते त्याप्रमाणे ते राबवलं जात नाही. आजही मी नुसतंच जरी महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, ज्या राज्यात आपण आहोत आणि ज्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आपली महाविद्यालये संचालित होतात, आपण त्याचं वेतन पण घेतो, त्या शेड्यूल कास्ट सबप्लॅनची काय स्थिती आहे? दरवर्षीचा तुम्ही प्रत्येक वर्षीचा बजेट पहा की एकूण शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन किती आहे, टोटल बजेट किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, अपेक्षित निधी किती त्यांनी द्यायला पाहिजे होता सरकारने आणि दिला किती. मग गेल्या 10 वर्षाची तुम्ही आकडेवारी पहा. शेड्यूल कास्ट सबप्लॅनचा जरी नुसता विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये न दिलेला व अखर्चित असलेला एकूण निधी हा 40,000 कोटी रुपयाच्या वर आहे. सेम परिस्थिती ट्रायबल सबप्लॅनची आहे. मग स्वतः राज्यकर्ते ज्यांनी सामाजिक आणि आर्थिक राजनैतिक न्याय प्रस्थापित करायचा आहे त्यांनीच जर अशा पद्धतीचा आर्थिक आणि राजनैतिक विकासासाठी, सामाजिक न्यायाच्या विकासासाठी असलेला निधी जर उपलब्ध करून दिला नाही, तो त्या घटकावर खर्च झाला नाही, तर मग आणि तो पैसा जर इतरत्र वळवला, तो जर पैसा लॅप्स केला तर मग आता न्याय कोणाकडे मागायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मग आम्हाला शेड्यूल कास्ट सबप्लॅनच्या आणि ट्रायबल सबप्लॅनच्या अंमलबजावणीच्या कडे डोळसपणे पाहत असताना एक सूचना आम्ही राज्य शासनाला केलेली आहे, ती गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहोत. आणि मागच्या वर्षी 15 मार्चला माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, 8 मार्चला माननीय शरद पवारांसोबत बैठक झाली. या बैठकीतही आम्ही ही आग्रही मागणी केलेली आहे की अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना SC ST आणि TSP याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायदा व्हावा. कारण आता जे काही सुरू आहे ते एका शासन निर्णयाप्रमाणे सुरू आहे, दॅट इज नॉट मॅन्डेटरी, पण त्याला कायद्याचं स्वरूप जर आलं आणि जबाबदारी फिक्स होईल, निधी वळवता येणार नाही, निधी लॅप्स करता येणार नाही. जसं कर्नाटकने केलं, जसं आंध्र प्रदेशने केलं, तशा प्रकारचा कायदा आपल्या राज्यामध्ये व्हावा. शिक्षणाच्या संदर्भातला जर आपण विचार केला की आम्ही आमचं शिक्षण हे खरं म्हटलं तर नुसतं स्कॉलरशिपच्या भरोश्यावर पूर्ण केलं. जर भारत सरकार शिष्यवृत्ती नसती तर महेंद्रकुमार मेश्राम प्राध्यापक होऊ शकला नसता. या भारत सरकार शिष्यवृत्तीची आजची परिस्थिती काय आहे? अनेक शिष्यवृत्तीच्या योजना आहेत. मग राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे, त्यांच्या नावाने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तिची स्थिती काय आहे? राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जायची, त्याचं काय आहे?
वर्ग 5 ते 7 आणि 8 ते 10 मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. त्याची स्थिती काय आहे? पोरांच्या खात्यामध्ये जर 2-2 वर्ष 3-3 वर्ष स्कॉलरशिपचे पैसे जमा होत नसतील तर त्या पोरांनी शिकायचं कसं? वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली. आता स्वाधार योजनेलाच आधार द्यायची गरज आलेली आहे. ही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अनुसूचित जातीचा माणूस जो शोषित आहे, जो पीडित आहे, जो वंचित आहे, गेल्या हजारो वर्षाच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये तो पिचलेला आहे. त्याला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनं निर्माण झालेली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नावानं निर्माण झालेली योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना, तिरपुळे कॉलेजने त्यावर काम केलेलं आहे. मला वाटते अमरावती डिव्हिजन मध्ये काहीतरी त्याचं रिव्ह्यूचं काम केलेलं आहे. हायकोर्टामध्ये त्याचं प्रकरण होतं. या स्वाभिमान आणि सबलीकरण योजनेची आजची स्टेटस काय आहे? म्हणजे त्या योजनेला चळवळीची पार्श्वभूमी आहे. जो कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय, हा प्रश्न कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी विचारला होता आणि भूमिहीनांचा मोठा सत्याग्रह या राज्यामध्ये केला होता. म्हणजे भूमिहीनांचा तो पहिलं मोठं आंदोलन आपल्या राज्यामध्ये झालेलं आणि तो राष्ट्रव्यापी होता. त्यातून किंवा जो अनुसूचित जातीमधला गरीब माणूस आहे त्याला उपजीविकेचे साधन देणं, त्याचं उत्पन्न वाढावं, त्याचा स्वाभिमान निर्माण व्हावं, तो सक्षम व्हावा, अशी ही एक चांगली योजना आज गेल्या 4 ते 5 वर्षापासून मृत अवस्थेमध्ये आहे. मृत अवस्थेमध्ये तुम्ही नागपूर जिल्ह्याचं स्टेटस पहा, तुम्ही नागपूर डिव्हिजनचं स्टेटस पहा, तुम्ही डिव्हिजन वाईज डिस्ट्रिक्ट वाईज स्टेटस पहा की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भूमिहीनांना जमीन वाटप केली. मग त्याचे जमीन वाटप केली नाही तर त्याची कारणं आपल्या पुढे येतील. मग ती कारणं काय निर्माण येत आहेत? बिल्डरांना जमीन भेटते, सरकारला कशी जमीन भेटत नाही? अनेक प्रश्न आहेत. स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी होत नाही, त्याच्या मागची कारणं काय आहेत याचा आम्ही एक मागोवा घेतला आणि त्या संदर्भात या योजनेमध्ये येणारे अडथळे दूर होऊन ही योजना चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी यासाठी पण राज्य शासनाला काही सूचना व शिफारशी केल्या. आम्ही एक समाजकार्य म्हणून किंवा एक सिव्हिल सोसायटी म्हणून सातत्यानं सामाजिक न्यायाचे विषयांचा रिव्ह्यू घेत असतो आणि सोशल ॲडव्होकेसीच्या माध्यमातून ही प्रश्न सरकारच्या पुढे मांडत असतो. पण सरकारनंही 2 पावलं पुढे यावं. जेव्हा नागरिक आपल्यापर्यंत येतात आणि ते सांगतात की ही योजना अशी आहे, हिचं स्टेटस असं आहे आणि यात अशा पद्धतीची सुधारणा करण्याची गरज आहे, रिव्ह्यू करावा. आपली तज्ज्ञ मंडळींची समिती नेमावी, त्या योजनेचा रिव्ह्यू करावा. काय जे चांगलं असेल ते ठेवावं, जे चुकीचं असेल ते वगळावं. स्कीम रिवाईज करता येतात, रिफॉर्म्युलेट करता येतात, पण त्यासाठी लागते ती इच्छाशक्ती. आणि ही इच्छाशक्ती संविधानाची शपथ घेऊन जे लोक सत्तेमध्ये आले त्यांची असणं गरजेचे आहे. सगळे लोकप्रतिनिधी, कारण भारताच्या संविधानानं ही व्यवस्था निर्माण केली. कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, लेजिस्लेचर ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेची जबाबदारी आहे की भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आणि या व्यवस्थेमधला प्रत्येक माणूस हा संविधानाची शपथ घेऊन आलेला आहे. आता ते संविधानाची शपथ काय घेतात? मी थोडंसं संविधानाच्या शपथेवर जी शपथ आहे काय असते ती शपथ, तर मी जो काही त्यांचं नाव असेल तो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी मंत्री म्हणून किंवा जो काही असेल त्याचं डेझिग्नेशन माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. ही संविधानाची शपथ आहे. आता जरा आपण या शपथेनुसार थोडंसं वरती पाहायचं, थोडंसं मुंबईकडे पाहायचं, थोडंसं दिल्लीकडे पाहायचं, आपल्या नागपुरात पण पाहायचं, तर किती लोकप्रतिनिधी किंवा किती सनदी अधिकारी, खरं म्हटलं तर सनदी अधिकाऱ्यांचा प्रचंड मोठा रोल आहे. देशात परिवर्तन घडवण्याचं मोठं काम सनदी अधिकारी करू शकतात.
कारण एक्झिक्युटिव्ह पॉवर्स त्यांच्याकडे असतात. मात्र किती सनदी अधिकारी संविधानाला अभिप्रेत कोणत्याही प्रकारचा आकस न बाळगता आणि कोणत्याही प्रकारचा ममत्व भाव न ठेवता वागतात, याच्याही सोशल ऑडिट करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींच्या दर 5 वर्षाने सोशल ऑडिट होत असते मतदानाच्या स्वरूपामध्ये, मात्र अधिकाऱ्यांचं सोशल ऑडिट होत नाही. मग अधिकाऱ्यांचं सोशल ऑडिट झालं आणि मी तर म्हणतो की इथल्या जबाबदारीने म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी, मी जसं उदाहरणार्थ एका महाविद्यालयाच्या प्राचार्य आहे, मी एका जबाबदार आणि संविधानिक पदावर काम करतो, स्टॅट्युटरी पद आहे ते. मग स्टॅट्युटरी पद असताना मी जबाबदार आणि जबाबदेहीपणा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मी त्या महाविद्यालयाला जबाबदार आहे आणि मी जबाबदेही पण आहे. जे काही चांगलं घडते त्यासोबतच काही चुकीचं घडत असेल त्याला, मग मी संविधानाला जबाबदार आहे म्हणजे मी संविधानाला जबाबदार आहे. संविधानाच्या माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. माझ्या इथला प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि जो स्टेक होल्डर आहे त्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती निष्पृहपणे मी केलं पाहिजे. मी कुठल्याही प्रकारचा ममत्व भाव ठेवला नाही पाहिजे आणि आकाशही ठेवला नाही पाहिजे. मात्र मी जर सूडबुद्धीने वागत असेल तर निश्चितच ते संविधानाचं उल्लंघन आहे. मग असा उल्लंघन करणाऱ्या वर्गाला शिक्षा करण्याची तरतूद सुद्धा कायद्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी सरकारला विनंती आहे की संविधानाची शपथेचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा कायदा भारतीय संसदेने आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाने करावा. तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय हा झिरपत किमान ज्याला गरज आहे त्या शोषितांच्या वंचितांच्या वस्त्यांपर्यंत जाणार आणि कुठलाही शोषित मग पुढे म्हणणार नाही की संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलंच नाही. कारण जबाबदेहीपणा, सोशल ऑडिट आणि जबाबदारीचं फिक्सेशन जर झालं तर इथला लोकप्रतिनिधी हा शपथेनुसार वागेल, इथला सनदी अधिकारी शपथेनुसार वागेल, गावातला तलाठीही शपथेनुसार वागेल, देशाचा राष्ट्रपती ह्या शपथेनुसार वागेल. संविधानाच्या शपथेनुसार जर प्रत्येकाने आपापले कर्तव्य जर पार पाडले तर शेवटच्या माणसापर्यंत न्यायाची प्रणाली पोहोचेल आणि मग कोणी शोषित वंचित होणार नाही. अशा पद्धतीची एक व्हिजन घेऊन आम्ही राज्यकर्त्यांसोबत आम्ही भारतीय नागरिकांची पण ही जबाबदारी नागरिक म्हणून आहे की आम्ही याकडे जरा गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे की संविधानाच्या शपथेनुसार काम होते अथवा नाही. आणि जर होत नसेल तर तिथे ज्याला आम्ही सोशल वर्क इंटरव्हेन्शन असं म्हणतो, समाजकार्य मध्यस्थी अशी कन्सेप्ट आम्ही पोरांना शिकवतो, तर तिथं मध्यस्थी करण्याची गरज आहे. मला असं वाटते की अशा पद्धतीची जर प्रक्रिया सामाजिक न्यायाची चालली तरच खऱ्या अर्थानं आम्हाला अभिप्रेत जे समाजकार्य जे आम्ही शिकलो, म्हणजे इथे माझे सिनियर आहेत डॉक्टर मसराम सर आणि धर्माधिकारी मॅडम पण माझ्या सिनियर आहे की समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये या लोकांनी आम्हाला शिकवलेलं आहे की व्यक्ती, समूह, समाजाला अशी प्रकारे मदत करा की तो आत्मनिर्भर होईल आणि स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवेल. माणसाला सन्मान देणे, माणसाला सक्षम करणे आणि माणूस हा स्वाभिमानी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे हे आमच्या समाज कार्यकर्त्यांचं दायित्व आहे. आणि हे जर करायचं असेल तर आम्हाला समाजकार्य मध्यस्थीचा रोल अधिक मोठ्या व्यापक प्रमाणात आणि प्रभावीपणे करावे लागेल असं वाटतं. या निमित्ताने मी आपल्या सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. पुनश्च राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला खरं म्हटलं तर माझा परिचय यांनी खूप मोठा करून दिला. म्हणजे खरं ह्या आंबेडकरवादी कवी, कार्यकर्ता, प्रसिद्ध विचारवंत, लेखक वगैरे असे बिरुदावल्या मला अजिबात आवडत नाहीत. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ज्या वर्गातून मी आलो त्या वर्गासाठी काम इमानदारीने आणि निष्ठेने करावं एवढंच मला माहीत आहे. आणि त्यासाठीचा माझा सगळा खटाटोप असतो आणि त्यामधून मग जे काही एक साहित्यकृती निर्माण होते ती समाजापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रयत्न असतो. मला एक चांगले सहकारी पण आहेत, मार्गदर्शक पण आहेत. मी सनदी अधिकारी इजेट खोब्रागडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये हा माझ्या सामाजिक चळवळीचा प्रवास करतो आहे. आणि आपण सगळे लोक त्याला प्रोत्साहित करता, मदत करता, सहकार्य करता. ही एक मोठी बाब आहे कारण अलीकडे चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक अभावाने होते. टीका टिप्पणी करणारा मोठा वर्ग आहे
कौतुक करणारा मात्र फार वर्ग अल्प आहे. मात्र डॉक्टर स्वाती धर्माधिकारी, हिरालाल मेश्राम सर, दीपक मेश्राम सर ही सगळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. मी आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मेश्राम सर.